नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. माझं चॅनलचं नाव आहे बेसिक नॉलेज आहे. आज सिंपल तुम्हाला एक बेसिक नॉलेज देणार आहे, कारण भरपूर लोकांना असं इंग्रजी भाषेचा त्रास होतो. म्हणजे त्रास म्हणजे ॲक्च्युली वाचता येत नाही आणि सहसा म्हणजे की ज्यांना माहिती नसतं व इंग्रजी चढ वापरत नाही त्यांना म्हणजे लिहिताना वाचता येत नाही. त्यामुळे मी एक सोपं एक केलं आहे, कारण भरपूर लोकांना मेसेज जे येतात बँकेचे त्यांचे सगळ्यांना इंग्लिशमध्ये येत असतात. कुठलेही मेलसुद्धा येतं तर इंग्लिशमध्ये, कुणी पाठवलं तर इंग्लिशमध्ये येत असतात, मराठीमध्ये तर येत नाही. त्यामुळे मी काय केलं, आता साहजिक तुम्हाला एक सोपा उपाय देतो. बघा, तुम्ही काय करू शकता. आता एक जीमेल ओपन करतो मी माझा. बघा, ओपन केलेला आहे. ओके, ठीक आहे, एक मिनटं. बघा, हा ओलाचा एक जीमेल ओपन केला आहे मी, ज्यांनी जे ते सांगितलं आहे. ठीक आहे, माहिती आहे हे इंग्लिशमध्ये. बघा, इंग्लिशमध्ये. आता हे तर मला कळणार आहे, वाचता येत नाही. आता मी करणार काय, बघणार दुसऱ्यांना विचारण्यापेक्षा काय करा, तुमच्या जर घरात जर दुसरा फोन असला आहे का, अशा एक फोन आहे ना तुमच्या घरात, आता याला ओपन करा. ओपन करून याच्यावरती गुगलवरती जावा. गुगल की क्रोमवरती कुठे गेलं तरी चालतं आहे का. अशा प्रकारे गेल्यानंतर ना बघा, तुम्हाला इथे स्कॅन येईल. ओके, इथे स्कॅन करा. बघा, स्कॅन करा. अशा प्रकारे तुम्ही इथं धरला एक तुम्हाला दाखवतो. बघा, हा स्कॅन करायला स्कॅन मी लँग्वेज सेट केलेलं आहे मराठी म्हणून. बघा, ट्रान्सलेटर. बघा, हे बघा, डायरेक्ट बघा स्कॅन केलं की सगळी माहिती मराठीमध्ये समोर येणार. इथं मागं गेलं की बघा इंग्लिशमध्ये. बघा समोर आहे का, सगळं मराठीमध्ये. एवढं सोपं आहे तुमच्यासाठी. बघा, इथं तुम्हाला दिसत आहे आता इथे इंग्लिश लँग्वेज आहे. बघा, इंग्लिशमध्ये आहे. बघा, माझ्या फोनमध्ये पण आता बघा, मी फोन अजून इंग्लिशमध्ये आहे. आता इथं ट्रान्सलेटर म्हणून आहे, तर ट्रान्सलेटरवरती गेलं. बघा, आपोआप बघा मराठी झालेलं आहे सध्याच लगेच, कारण मी सेट केलेलं आहे म्हणजे लँग्वेज सेट केलेलं आहे. बघा, मराठी पाहिजे म्हणून. बघा, मराठीत आला. तुम्ही हे सगळे असे कुठलेही काही मेसेज असो काही असेल त्याच्यावरती समोर ते जाऊन तुम्ही एकदा करून ठेवलं ना सेटिंग इंग्लिश टू मराठी म्हणून, डायरेक्ट तुम्हाला आपला अशा प्रकारे तुम्हाला फरक भेटेल की तुम्ही वाचू शकता मराठीमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि कोणाला बाबा ह्या व्हिडिओपासून माहिती चांगली भेटत असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.